रत्ना दहिवेलकर. कलेची जाण, शब्दांची ताकद आणि मनाला भिडणारी सादरीकरणाची शैली यांच्या आवाजात आहे ओझही आणि भावनांमध्ये आहे संस्कारांचा गंध. सेलिब्रिटी अँकर, अभिनेत्री, मॉडेल आणि एलिना इव्हेंट्सच्या व्यवस्थापकीय संचालिका आपल्या सर्वांच्या परिचयातील, पण प्रत्येक वेळी नव्या रूपात भेटणाऱ्या रत्ना दहिवेलकर पुणे. आकाशवाणीतील निवेदिका, दूरदर्शन सह्याद्रीवरील कृषी दर्शनपासून ते सांस्कृतिक सामाजिक पुरस्कार सोहळ्यांपर्यंत त्या मंचाला नवसंजीवनी देतात. लहानपणापासूनच एक स्वप्न मनात कोरलं गेलं, अभिनेत्री व्हायचे आणि टी व्हीवर निवेदिका म्हणून झळकायचे. ना कोणी गॉडफादर ना गॉडमदर, फक्त आत्मविश्वास, कर्तृत्व आणि अढळ जिद्द हाच त्यांच्या प्रवासाचा पाया ठरला. शिक्षण MSc BEd BG. बुद्धिमत्ता, संवेदनशीलता आणि अभिव्यक्ती यांचा परिपूर्ण संगम. बाबा आमटे, राणी बंग, अभय बंग यांच्या सहवासातून महाविद्यालयात असतानाच निस्वार्थ समाजसेवेची बीजे रुजली. राष्ट्रीय सेवा योजनेतून खेडोपाडी जाऊन पथनाट्य, पथसंचलन, वक्तृत्व, निवेदन यांची साधना झाली आणि आजही ती सामाजिक जाणीवेची बांधिलकी जपत महिलांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी त्या सतत कार्यरत आहेत. अ व्हॅलेंटाईन डे, संस्थानिक यांसारख्या चित्रपट, लघुचित्रपट, स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेपर्यंतचा अभिनय प्रवास आणि इझी राईड व्हेकलच्या ब्रँड ॲम्बॅसिडर म्हणून झळकणं हे त्यांच्या बहुमुखी कर्तृत्वाचं प्रतीक आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला क्षेत्रात त्यांचं सूत्रसंचालन. भाई वैद्य, शरदचंद्र पवार, अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, पतंगराव कदम, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, मेधाताई कुलकर्णी, श्रीपाद नाईक, दादा वेदक, गोविंदगिरी महाराज, उत्तमगिरी महाराज अशा अनेक राजकीय, आध्यात्मिक, साहित्यिक, मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अनेक प्रतिष्ठित कार्यक्रमांचं त्यांनी सूत्रसंचालन केलं आहे. त्याचबरोबर आपलं घरचे आदरणीय फळणीकर दादा, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, डॉक्टर DY पाटील परिवारातील डॉक्टर PD पाटील, तसेच संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ गायक सुदेश भोसले, निलेश साबळे, बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर, आदिती गोवात्रीकर, चित्रांगदा सिंग यांच्यासह मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळणं हे त्यांच्या कलेचा आणि व्यक्तिमत्वाचा सन्मानच म्हणावा लागेल. क्लासिकल ते सेमी क्लासिकल भक्तिगीतांपासून भावगीतांपर्यंत त्यांच्या आवाजात आहे लाघवी स्पर्श आणि सौजन्याचा सुवास. सेलिब्रिटी मॅनेजमेंटपासून संपूर्ण कार्यक्रम नियोजनापर्यंत सर्व बाजू समर्थपणे सांभाळत व्हॉइस ऑफ द इयर, महाराष्ट्र पब्लिक चॉईस अवॉर्ड, मुक्ता सुंदरी, सौंदर्य सम्राज्ञी, रोटरी क्लब ऑफ पुणे आदर्श स्त्री, 2025मधील राष्ट्रीय समाजभूषण महिला पुरस्कार, नारी शांतिदूत पुरस्कार, नारी शक्ती पुरस्कार आणि नुकताच प्राप्त झालेला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूडचा मानाचा कला गौरव पुरस्कार हे त्यांच्या सातत्यपूर्ण कर्तृत्वाचं आणि कलाप्रेमाचं अभेद्य प्रतीक आहे. आज त्या केवळ अँकर किंवा अभिनेत्री नाही, त्या ट्रेनर आहेत, कोच आहेत, मार्गदर्शक आहेत. अनुभवांच्या खजिन्यातून पुढच्या पिढीला दिशा दाखवताना चांगले अँकर आणि वक्ते निर्माण व्हावेत यासाठी त्यांच्यात बोलण्याचा आत्मविश्वास निर्माण करतात. एवढे सद्गुण अंगी असतानाही त्यांच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण साधेपणा आहे. त्या म्हणतात,
प्रत्येक व्यक्ती आनंदात राहावा हाच माझा हेतू. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या अनुकरणातून त्या सतत शिकतात आणि विद्यार्थिनी राहतात. आणि शिकणं ही एक अखंड साधना आहे. अशा या संवेदनशील, प्रतिभासंपन्न, मॉडेल, अभिनेत्री, सूत्रसंचालिका, प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि सर्वात महत्त्वाचं एक स्नेही, समर्पित आई माननीय रत्नाजी दहिवेलकर आपल्याला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.